काय झालं? काय झालं? दादूजवळ बस. दादूजवळ बस ना. लागेल लागेल लागेल. दादूजवळ बस. दादूजवळ बस. दादूजवळ बस. खाऊ घेऊन आले ना. भात. ए आरसू घे ना, तिला हाताला लागा लागल्या तिच्या. मी खायला घेऊन येते की नाही. मांडीवर घेऊन बस आरसू. तिला घेऊन बस मांडीवर. नाही तिला बसव त्याच्यामध्ये. कसं म्हणजे? बसव ना त्याच्या चेअर मध्ये बसव ना. मदत कर. थांब. दादू जवळ थांब. काय मी छानपैकी गरमागरम भात घेऊन आले खायला तुला आणि दादूला. ते चोकोस नाही खायचं अर्शू. आता ऐकत जा जरा. जेवायचंय आता. ऐकतोयस का? तर ठेव जा फ्रीज मध्ये. जेवायचं नंतर खा. जेवून झाल्यावर खा पाहिजे तर. आणि इकडे सांडू नको, मुंग्या येतात. मी काय सांगायला लागले. ठेव जा ना फ्रीज मध्ये. जेवून झाल्यानंतर खा. ठीक आहे. प्रिशू थांब दादू जवळ. हा छान 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 छान. सकाळपासून व्हिडिओ शूट करायला बिलकुल पण अजिबातच टाइम मिळाला नाही. कारण माझा सगळा दिवस या दोघांमध्येच जातो. प्रिशूची अंघोळ, तिला खायला वगैरे द्यायचं, परत जेवण वगैरे ह्या सगळ्यामध्येच वेळ गेला सगळं. आणि आत्ता थोडं मला रिलॅक्स वाटते. कंबर पण माझी खूप दुखत होती. त्यामुळे आता थोडा वेळ म्हटलं की आपण आराम करूया. आणि प्रिशूला झोपवायचा मी प्रयत्न करते, पण तिला काही झोपच येत नाहीये है ना. झोपायचे नाही आहे ना तुला. आणि स्वप्नांश खेळायला गेला होता. तो खेळून एक आता 10-15 मिनिटं झाला आलाय. मग त्याला हातपाय वगैरे धुवून थोडा आराम कर म्हटलं. टीव्ही बघायची होती पण मी त्याला टीव्ही नाही बघू दिली. मग आणि त्याला सकाळी लवकर उठावं लागतंय ना. आणि मग शाळेतून आल्यानंतर जेवला आणि खेळायला गेला. तो आत्ताच आला. मग आता त्याला खूप दमलाय, त्यामुळे त्याला झोप लागलीये. प्रिश खाली वाकून नाही बघायचं बाळा. खाली बस. खाली बस. खाली बस. सोन पापड्या. जो कर ना. किती छान आहे आमचे बाळ. ओके गुड गर्ल. झोपा. मम्माची माया कर. थँक यू सोन पापडी. माझी माया किती छान छान करते तू. प्रिशू झोपा. डोळे बंद करा आता. झोपा जरा. डोळे बंद करा म्हणजे मम्माला काहीतरी काम करता येईल ना. मम्माला काहीतरी काम करता येईल ना. तू झोपली तर. तू झोपली नाही तर मम्मा काम कसं करणार. कसं करणार सांग बघूया. तर बघ दादा कसा झोपलाय. दादा कसा झोपलाय. गाढ झोपलाय आमचा दादू. झोपू दे आता. आणि उठली तू. जोजो करा. जोजो करा. तू जोजो कर. दादू तर झोपलाय. नको दादूला का कशाला करते जोजो. तू झोप. झोप बरं. ओके. शान आमचे बाळ. शान आमचे बाळ. शान आमचे बाळ. खाली सरक. डोक्याला लागेल. झोपा आता. झोपा. झोपा. दुपारच्या जेवणाची भांडी मी म्हणजे एकत्र नाही केलीत. कारण सुधीर गेले लगेच जेवले आणि 4 वाजता ते निघून गेले ऑफिसला. आणि ही काय
प्रिशू काही झोपतच नव्हती, त्यामुळे मला ते भांडी वगैरे गोळा करता आलंच नाही. त्यामुळे आमची जी भांडी घासायला येते ना हाऊस हेल्पर, तर ती आली आणि मग तिला मी म्हटलं की राहू दे आता भांडी घासायची, आज तू म्हटलं सुट्टी आहे आणि उद्या सकाळी ये आणि उद्या मग भांडी घासती. त्यामुळे ती गेली आणि ती भांडी तशीच पडलीत किचनमध्ये. आणि आता ही जेव्हा झोपेल तेव्हा थोडं मला किचन व्यवस्थित करता येईल, कारण किचनमध्ये सगळा पसारा झालाय. प्रिश खाली बस ना. मी जेवण बनवलं दुपारी आणि जेवण बनवून सगळं ते साफ करायचं तसंच पडलंय, ओटा वगैरे तसंच पडलाय. मला तर करायचं तर असतं सगळी कामं पटापटा, पण काय आहे ना, ही प्रिशू मला 1 मिनिट पण म्हणजे असं काही काम वगैरे नाही करू देत. आता पण मी थोडं झोपलं तर ती उठली. असं पण नाही आहे की मी तिला म्हणजे झोपून सगळी कामं करू शकते, कारण ती झोपतच नाही. आणि ती दिवसाची पण झोपत नाही आणि लवकर रात्रीची पण ती लवकर झोपत नाही. असं सगळं झालेलं आहे. काय करावं काही सुचत नाही मला. प्लीज असं का करते तू? आता ती खेळत बसली आहे. गुड आफ्टरनून. कालचा ब्लॉग मी आज कंटिन्यू करते. इकडे प्रिशूला मी चालवते सिरलॅक, कारण ती दुसरं काही खाईना झाले. तिला पुढचे दात या लागले, बहुतेक पेन व्हायला लागले. त्यामुळं म्हटलं की तिला सिरलॅकच चारूया. आणि स्वप्नांशने इडली खाल्ली आहे आणि तो इडली खाऊन बाहेर खेळायला गेलाय. मी अजून काहीच नाही खाल्लेलं. प्रिशू खाली बसा बाळा, खाली बसा, खाली बसा. काय झालं? आता सिरलॅक पण नको आहे तुला? काय खाणार मग? काय काय हवं? काय हवं सांग? काहीच नको? काहीच नको? खेळून खेळून दमून फायनली प्रिशू झोपली आहे. वाजतायत 7:30. 7:30च वाजलेत बहुतेक. हां, बरोबर 7:30 वाजलेत. आणि मॅडम आत्ता झोपलेत. आणि मग आत्ता झोपलेत म्हटल्यानंतर आता रात्री झोपणार नाहीत. रात्री 1:30 वाजेपर्यंत मला जमवणार. आणि स्वप्नांश बघतोय कार्टून आणि मी बघते सुधीरची वाट, कारण आज आहे क्लबला पार्टी. तर पार्टी आहे 7:30 वाजता आणि आता 7:30 वाजलेत तरी पण सुधीर आलेले नाहीत. मला सांगून गेले होते की मी संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत येतो, मग आपण छानपैकी रेडी होऊया आणि जाऊया. आत्ता 7:30 वाजलेत, पार्टी तर स्टार्ट झाली. आता मी आवरणार कधी आणि जायचं कधी? अजून त्यांचा यायचा पत्ता नाही आहे. तर मी आता फोन केला होता की काय झालं, अजून कशी काय आला नाही? तुम्हाला तर सांगितलेलं की मी 6:30 वाजेपर्यंत तुम्ही या. आता 7:30 वाजले तरी पण तुमचा अजून काही पत्ता नाही आहे. मग मी म्हटलं जायचं आता कॅन्सल करूया ना, कधी आवरणार आणि कधी जाणार? आणि केसांमध्ये खूप गुंता झाला आहे माझ्या, तो गुंताच केसांमधला काढायला मला अर्धा तास लागेल. मग काही जेवण संपल्यावर जायचं काय पार्टीमध्ये? तर असं सगळं आहे सुधीरच्या ऑफिसच्या ड्युटीचं. एक दिवस पण म्हणजे असं लवकर येता येत नाही आहे त्यांना, इतकी कामं वाढलेली आहेत ऑफिसमध्ये. तर हे प्रायव्हेट जॉबपेक्षा पण सरकारी नोकरी ही अशी झालेली आहे. त्यामुळे आता असं मला वाटतं की सरकारी नोकरीपेक्षा प्रायव्हेट नोकरी केलेली बरी, कारण आता त्यांना यायला किती वाजतील माहीत नाही. मला वाटतं की 8:30 वाजतील. मग जायचं कधी? मग मी आता कॅन्सलच करणार आहे. मी तर म्हणजे आता इच्छा पण नाही आहे माझी जायची, पण स्वप्नांशला खूप जायचं आहे, कारण त्याचा डान्स पण होता तिथे आणि त्याचे सगळे बाकीचे मित्र पण आहेत ना. मग तो मला बराच वेळ झालं त्याचं बराच वेळ झाला माझ्याकडे सुरू आहे की मम्मा किती वाजता जायचं, किती वाजता जायचं. तर मी त्याला झोपवलं 6 वाजता की तू बाळ 1 तास झोप, म्हटलं पप्पा आले की आपण जाऊया. मग आता तो उठला झोपेतून 7 वाजता, तर म्हणतोय की अजून कसे आले नाहीत पप्पा. मग असं मुलांचा पण सगळा मूड ऑफ होतं ना, हेच मी सुधीरला समजावत होते. तर मी सुधीरला म्हटलं की मी आणि प्रिशू आम्ही घरी थांबतो आणि तुमचं मी दोघेजण पटकन रेडी हो. मुलांचं काय पटकन रेडी होता येतं ना, पटकन या तुम्ही, फ्रेश वगैरे व्हा, कपडे वगैरे घाला, मी रेडी करून ठेवलेलेच आहेत कपडे, आणि तुम्ही दोघेजण जा. तर सुधीरचं असं म्हणणं आहे की नाही गेलो तर आपण सगळेजण जायचं. तर जाईन की नाही माहीत नाही पार्टीला. गेले तर मी व्लॉग बनवेनच, आणि म्हणजे कोणता पण प्लॅन नाही बनवू शकत, असं म्हणजे रुटीन झालं आहे सुधीरच्या ऑफिसचं.
आणि यावरूनच आमच्या दोघांच्यामध्ये काल खूप वाद झाला होता. मी काल खूप बडबडले होते सुधीरला आणि इतकं बडबडले मला खूप राग आलेला. आणि सुधीर शांतपणे ऐकून घेत होते आणि मग नंतर मलाच आज कसं तर वाईट वाटलं आणि मी बोलता म्हटले की काय तुम्ही सकाळी जाताय संध्याकाळी येताय नुसतं जेवायलाच येताय, असं बरंच काय बडबडले. बहुतेक सुधीरला राग आला वाटतं. मग त्यांनी आज म्हणजे सकाळी पण काही खाल्लं नाही आणि दुपारच्या जेवणासाठी दुपारी ऑफिसमधनं आले आणि दुपारच्या जेवणासाठी ते इन्स्टंटवाले नूडल्स असतात ना, पोहे आणि नूडल्स हल्दीरामचे, ते घेऊन आले होते. त्याच्यामध्ये फक्त उकळलेलं पाणी घातलं की ते ॲटोमॅटिकली बनतं. मग मी म्हटलं हे कशासाठी आणले. मग माझ्या लक्षात आलं हां आपण काल खूप काय बडबडलो आहे ना, तुम्ही फक्त जेवायलाच घरी येताय आणि वेळेवर येत नाही घरी, सकाळी गेला की संध्याकाळी येताय, असं बरंच काय बडबडले होते. मी अजिबात तुम्हाला जेवण वगैरे देणार नाही. त्यामुळं बहुतेक म्हटलं त्यांनी हे आणलं आहे खायला, इन्स्टंटवाले नूडल्स आणि ते पोहे मिळतात ना ते पोहे. तर म्हटलं मग मी म्हणजे आज पण मी बोलणार नव्हतं त्यांच्याशी, पण आणि मला वाईट वाटायला लागलं की आता मी जर बोलले नाही तर ते नूडल्सच खाणार आणि ते काय इन्स्टंटवाले पोहे आणलेत ना हल्दीरामचे तेच खाणार. म्हणून मग रस्सा शिल्लक होता, तर रस्स्यामध्येच मी कोल्हापूरवरून मी फरसाण घेऊन आले होते. तर फरसाण घातला रस्स्यामध्ये, कांदा लिंबू वगैरे कापला आणि मस्तपैकी मग मिसळ बनवून दिली. ब्रेड पण होता त्यामुळं. आणि मग बोलले मी फायनली, नाही तर बोलले नसते तर मग आहे ते खाल्लं असतं आणि मग गेले असते ते. असं सगळं आहे. नंतर मला म्हणजे मी बडबडते आणि नंतर मलाच वाईट वाटायला लागते की नाही आपण म्हणजे एवढं बोलायला नको पाहिजे होतं. पण मला पण खूप म्हणजे राग आला होता ना, म्हणजे फॅमिलीला बिलकुल पण टाईम देता येत नाही ऑफिसमुळे. तर असं सगळं आहे. आमची म्हणजे भांडणं सारखी होत असतात, म्हणजे भांडते मीच, बडबडते मीच आणि परत बोलायला पण मीच जाते, असं काहीच आहे. तर चला खूप जास्त बडबड झाली आहे माझी. तर माझी ही बडबड आता थांबवते आणि हा ब्लॉग मी आता इथेच संपवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.